भारत गेट आणि बरोबर 500 मीटर सोडून पाकिस्तानला जायचं का तुम्हाला? नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या मनाली सिरीज भाग 4 मध्ये. भाग 1, 2, 3 या ठिकाणी आपण मुंबई ते चंदीगड, चंदीगड ते मनाली आणि मनालीची सर्व आपण साईटसीइंग प्रवास करून मस्तपैकी भरपूर गोष्टीचा आनंद घेतला. व्हिडिओ अपलोड केले आहेत, आवर्जून पहा. लिंक तुम्हाला दिली जाईल आपल्या पिन केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. अमृतसरची सकाळ पाहताय ना, एकदम नयनरम्य सुशेगाद वातावरण. कुलू पासून ओव्हरनाईट जर्नी करत आम्ही पोहोचलो. ठीक सकाळी 9 वाजता आम्ही अमृतसरला हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि हो, हॉटेलची सोयी सुविधा एकदम फर्स्ट क्लास. ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहोत अमृतसर स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर क्वालिटी इन बाय चॉईस हॉटेल्स इलाइट, म्हणजे हॉटेल क्वालिटी इन. तर आपण आजच्या प्रवासामध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये जाणार अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात, पुढे मग जालियनवाला बाग आणि नंतर आपण अशा ठिकाणी भेट देणार जिथे प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला पाहिजे. भारतातला प्रत्येक सामान्य माणूस, श्रीमंत माणूस खऱ्या अर्थाने दिवस रात्र सुखाची झोप घेतो, सुखाने राहतो. ते फक्त या शूरवीरांमुळे. आपले भारतीय जवान, भारतीय सैनिक अटारी या ठिकाणी जाऊन वाघा बॉर्डरला भारतातले आपले जवान आणि पाकिस्तानचे जवान या दोघांची गाठभेट होते, परेड होते. तर ही परेड नेमकी कशी असेल, तिकडचं वातावरण काय आणि त्याची काय काय प्रोसिजर आहे, संपूर्ण माहिती दिली जाईल. आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत आज छोटीशी अमृतसर ट्रिप एन्जॉय करा. आणि हो, यामध्ये आपला संपूर्ण खर्च या ट्रिप मध्ये इन्क्लूड आहे. इव्हन जेवण, नाश्ता, खाणं सगळं काही. तर आता पटकन जाऊया नाश्ता करायला, कारण नाश्ता करण्याचा टायमिंग आहे मॅक्स टू मॅक्स सकाळी 10:30 वाजता. आताशी वाजले 10. पटकन आवरून घेऊ आणि मग नाश्ता करत आपल्या अमृतसरच्या साईटसीइंग प्रवासाला सुरुवात करूया. सकाळचा आमचा असा काही नाश्ता मी घेतला आहे. बरंच काय 4 ते 5 आयटम. मसाला इडली, उपमा, कलिंगड, ब्रेड पॅटीस, सँडविच आणि इथं बॉईल अंडी, बरंच पराठा, भाजी, खीर, अजून काय भावांनो? मॅगी, इडली. कुठं मॅगी तुला दिसली? अरे मॅगी नाही बाबा, ही मॅगी नाही आहे, वेगळंच आहे. तुम्ही काय घेतलंय? सगळ्यांनी तुम्ही काय घेतलंय? कलिंगड मी पण घेतलाय भावा. कवटा घेतला. हा पराठा, म्हणजे नाश्ता नाही, आपलं जेवण झालं आजचा. बाकी कशी झाली आपली मनालीची ट्रिप? मस्त, मजेत. काय दंगा बिंगा केली का नाही? हो, फुल टू एन्जॉय. आणि कसं आपण लोकांना कसं काय केलं? एकदम साप नाही करून टाकलं. प्रत्येक ट्रिप मध्ये आपली कोकणी माणसं भेटली की मग धागड धिंगाणा झालाच पाहिजे. काय बोलतो मंडळी, बरोबर की नाही? चला आता नाश्ता करूया. पाकिस्तानला जायचं का तुम्हाला? सकाळी 10:30 वाजता पोटभर नाश्ता करून निघालो अमृतसरच्या सुवर्ण मंदिराकडे. पुढे तेथून जवळ असलेले जालियनवाला बाग, मग जेवण आटपून संध्याकाळी अटारी सीमेजवळ भारत पाकिस्तान जवानांची परेड पाहायला जाऊ. आमच्या क्वालिटी इन हॉटेलपासून 3 किलोमीटरवरती सुवर्ण मंदिर आहे, ज्याला हरमंदिर साहेब किंवा दरबार साहेब असं देखील म्हणतात. पंजाबमधील अमृतसरचे गुरुद्वारा शीख धर्माचे प्रमुख आध्यात्मिक स्थळ, सर्व धर्मातील लोकांसाठी खुले उपासना स्थान आहे. गुरुद्वाराचे 4 प्रवेशद्वार समानतेवरील शीख विश्वासाचे प्रतीक मानले जाते. या मंदिराची अनोखी गोष्ट भक्तांना दिला जाणारा लंगर, मोफत शीख समुदाय चालवणारे स्वयंपाकघर समाविष्ट आहे. मंदिराची वेळ पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत, पण भाविकांना दिला जाणारा लंगर आणि चालू असणारी भट्टी ही कायमस्वरूपी. एप्रिल इसवी सन 1919 या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरने अमृतसरच्या जालियनवाला बाग या ठिकाणी हत्याकांड घडवून आणला.
याच्या हुकुमावरून लष्कराने लोकांच्या सभेवर रायफलींच्या 1600 फैरी झाडल्या, ज्यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अनेकांचे जीव प्राण वेठीस धरले. जीवाच्या आकांताने धावपळ सुरू झाली. कोण जीव वाचवण्यासाठी वीर उड्या मारतोय, पण बळी हा गेलाच. आमच्या टूर मॅनेजरने दिलेल्या कालावधीत म्हणजे 2 तासात जालियनवाला बाग आणि अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचे दर्शन करून गाडीजवळ आलो. कारण या क्षणाला एक मिनिट महत्त्वाचा. इथे उशीर केला मग पुढे होणाऱ्या गोष्टी देखील उशिरानेच होणार. कारण कामाच्या बाबतीत वक्तशीरपणा असलाच पाहिजे, पण वेळेला सुद्धा तेवढेच महत्त्व सुद्धा. बल्ले बल्ले ढाबा. आज मागे गणेश जयंती आहे, म्हटलं शुद्ध शाकाहारी खाऊन घेऊ. आणि जेवणामध्ये आहे व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी. आम्ही शुद्ध शाकाहारी, व्हेज बिर्याणी. पाजी बल्ले बल्ले. बल्ले बल्ले आगे गाडी सर. हा, सगळीकडे शेती पसरली आहे. या ठिकाणी गहू लावलेत, पुढे सरसो, पलीकडे गहू, सरसो. इतकं थंडगार वातावरण सुटलंय ना, भयंकर. आपण जाणार आता वाघा बॉर्डरला. तिथे आपले सर्व देशप्रेमी येणार, जे आपले भारतातले आहेत. इव्हन पाकिस्तानचे तिकडचे देशप्रेमी आहेत ते देखील येणार. आणि तिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने जोश येतो आणि अभिमान वाटला पाहिजे की खरंच आपण भारताचे नागरिक आहोत का, ते जाणून घेण्यासाठी पुढे शेवटपर्यंत पाहत राहा. हॉटेल बल्ले बल्ले मध्ये पोटभर पंजाबी स्टाईल गावरान शाकाहारी बिर्याणीचा लाभ घेतला. दुपारचे 3 वाजले. आमचा प्रवास सुरू झाला अटारी सीमे दिशेने. बघताय ना, पाकिस्तानकडे जाणारे लाहोर शहर आपल्या अंतरापासून फक्त 23 किलोमीटरवर. अटारी हा शेवटचा गाव, जो पंजाबच्या सीमेजवळील भारताचे शेवटचे टोक. भारत पाकिस्तानची अटारी वाघा सीमा या सीमेजवळ स्टेडियममध्ये दररोज संध्याकाळी अद्भुत आपल्या भारतीय BSF द्वारे परेड केली जाते. फायनली आपण त्या गावी पोहोचलो, जेथून पंजाब राज्यातून आपण जाऊ शकतो थेट पाकिस्तानला. पाकिस्तानच्या लाहोर या ठिकाणी, जेथून 25 किलोमीटर अंतरावर या गावाचं नाव अटारी. अटारी बॉर्डर या ठिकाणी पोहोचलो, जो वाघा बॉर्डर या नावाने खूप सुप्रसिद्ध. अटारी गाव मागे बॉर्डर आणि बरोबर रस्त्याच्या त्या साईडला सगळीकडे फेन्सिंग केलेली आहे. मातरम, भारत माता की. आपण पाकिस्तानच्या सीमेपासून फक्त 500 मीटर अंतरावर सगळं आता चेकिंग केलं जाईल. ही परेड पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून माणसं येतात. एकत्र बसत नाही. भारताची अटारी तर पाकिस्तानची वाघा सीमेजवळ. आणि हो, ही परेड भारतीय नागरिकांना मोफत पाहता येते. राजकारणी लोकांमुळे आपल्या संबंध जरी बिघडले तरी आपल्या भारतीय सैनिक आणि पाकिस्तान सैनिक यांच्याद्वारे अटारी वाघा सीमेवर बंधुत्व आणि शत्रुत्व दाखवले जाते. दिवाळी असो किंवा रमजान ईद, दोन्ही राज्यांचे सैनिक मिठाईची देवाणघेवाण करतात. पाकिस्तान इस्लाम धर्म म्हणून ओळखला गेला तरी सुद्धा अनेक हिंदू धर्माचे लोक, साक्षात गायकवाड, पारकर हा मराठा समाज कराचीमध्ये स्थित आहे. जरा कमेंट करून सांगा तुमच्यापैकी पाकिस्तानला कोण कोण जाऊन आले. तसा माझा प्लॅन आहे विजा मिळाला तर. पण आपल्या भारतातल्या अटारी मधून जाणारी पाकिस्तानला जोडणारी एकमेव रेल्वे नेमकी कोणती होती ती सुद्धा कमेंट करा.
की हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, बनते मातरम, बनते मातरम, बनते मातरम, बनते मातरम, बनते मातरम, बनते बनते मातरम. भारतीय जवानांतर्फे केली जाणारी परेड, त्यांची सलामी आपल्याला खरी ओळख करून देतो की आपण भारतीय असल्याचा का अभिमान केला पाहिजे. याचे उत्तर 40 मिनिटांमध्ये होणाऱ्या परेड मधून नक्कीच मिळेल. कारण हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा.